अरे या या कदम, बरं झालं तुम्ही आलात. अहो मी केव्हाची जयला फोन लावते, लागत नाही फोन. आता लागला तर बिझी आहे, काही कळत नाहीये. नाही, आता त्याचा फोन आला होता म्हणून कदाचित बिझी लागत असेल. पण ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. चला, देवच पावला. जय म्हणाला की आऊना लगेच कळवा म्हणून, त्या काळजी करत असते. हो ना, खूप काळजी वाटत होती मला. काल अदितीची अवस्था अगदी बघवत नव्हती हो. बिचारी एवढी घाबरून गेली होती ना. साहजिकच आहे म्हणा, वडिलांचं एवढं ऑपरेशन म्हटल्यावर भीती वाटणारच. हो. चला, आता ती सुद्धा रिलॅक्स झाली असेल. जय पण येतोय आता, ऑन द वे आहे. ठीक आहे ठीक आहे, तो आला की मग मी बोलते त्याच्याशी. हो. अरे जय. अरे जय, आलास तू? कसे आहेत आदितीचे बाबा? आणि बोलले का रे तुझ्याशी काही? तब्येत ठीक आहे आता त्यांची. आणि अदिती? ती थांबतीये तिथेच. काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हटलेत आराम करायची गरज आहे आणि थोडी काळजी घ्यायला हवी. बरं झालं तू होतास ते, नाहीतर अदितीला एकटीला बिचारीला किती धावपळ करावी लागली असती. हो ना, बरं झालं तू गेलास. काही म्हणा, आपली आदिती फार धीराची आहे बरं. खरे काय जयराम, आत्ता आलात तुम्ही? नको नवरे नको, नका उगाच आता हाफ डे बद्दल काही बोलू. ही काही वेळ आहे का हाफ डे बद्दल बोलायची? आणि नवरे तुम्ही आता त्याला काहीच बोलू नका प्लीज. समोरच्याचा नवरे कधीतरी विचार करा. एक मिनिट. हे बघा, मी त्यांच्याशी बोलतोय, कोणीही मध्ये बोलू नका. जयराम, कसे आहेत आदिती मॅडमचे वडील? अहो सांगा. नाही, चांगलं झालं ऑपरेशन. पण आता नीट काळजी घ्यायला लागेल. नाही, आदिती मॅडमशी मी बोले नाही. हे काय असे काय बघताय माझ्याकडे? मला सुद्धा माणुसकी आहे. चला कामाला लागा. जरा कुठे या माणसाविषयी माझं मत परिवर्तन होत होतं, नेमकं याचं घोषवाक्य आलं आणि सगळा घोळ झाला. काका, हे चेक आणि हे फॉर्म. 6 चेक आहेत. असं आहे तो. हा, एका एनव्हलप मध्ये 2 चेक आहेत, जरा बघून घ्या. हा, आणि फॉर्म वर त्या डिटेल्स आहेत ना, त्या चेक बरोबर जरा एकदा बघून घ्या ना, म्हणून फॉर्म दिला. एक मिनिट, त्यातले काही जयचे सुद्धा आहे. जय, आज तुझे क्लायंट्स रजनीने अटेंड केले. पण बघ सांगतेय का ती, मगाशी सगळे मिळून नवरे काकांना बोलत होते, मग आता हे पण चुकीचं आहे. जुई, शांत हो. नाही जय, तुला काही माहिती नाहीये. ही रजनी ना. एक मिनिट जुई, तू म्हणते तसं अजिबात नाहीये. रजनीने जयचे क्लायंट अटेंड केलेत, पण या फॉर्म मध्ये जयचं नाव आहे, तिचं नाव नाही. कळलं? कळलं? कसं आहे जुई, आपल्याला जेवढं कळतं ना तेवढंच
आणि तिथेच आपण बोलावं. जी गोष्ट माहित नसते ती गोष्ट तर बोलायलाच जाऊ नये. परिस्थिती मलाही कळते. मी अरविंद काकांना सांगितलं होतं. हो हो, त्यांनी दिला ना निरोप. तुझा फोन आला म्हणून बरं झालं. सगळेच जण आम्ही रिलॅक्स झालो. सगळ्यांनाच टेन्शन होतं ना. बरं, आदिती कशी आहे? त्याही रिलॅक्स्ड आहेत. तिचं बोलणं झालं तिच्या बाबांशी? नाही अजून. मी निघालो तेव्हा शुद्धीवर आले नव्हते आणि अजून 48 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला सांगितलं. हो, ते तर ठेवतीलच. अहो, मला 1-2 दिवस अजून सुट्टी मिळेल का? का नाही, तुझ्या वतीने ही रिक्वेस्ट आधीच कदमांनी केलेली आहे. आय अंडरस्टँड. आदितीच्या सोबत कुणीतरी असायला हवं. आणि अहो, आजही मी नाही, नको, मी करतो ऍडजस्ट. नाही नाही, जा तू, पण अगदी घाईघाईने जाऊ नकोस. जरा स्वतःची सुद्धा काळजी घे. सावकाश जा. हा, अविनाश मगाशीच तिथे गेलाय. तो आहे आदितीच्या सोबत. एक्सक्यूज मी, तुम्ही त्यांचे नातेवाईक का? तुम्ही नातेवाईक का त्यांचे? हो. ही काही औषध आहेत ती आत्ता लागतील, बाहेरून आणावे लागतील. प्लीज घेऊन आलात की मला सांगा. ओके. थँक्यू सर. हा जय, निघालास का? हो. आदिती, अण्णांची तब्येत कशी आहे? ठीक आहे. आणि सर? सर? अगं, सर अजून तिथेच आहेत का? सर आणि इथे म्हणजे? आदिती, सर आलेत ना तिथे. काय? अरे ऍक्च्युली मी कॉफी घ्यायला खाली आले, मला माहित नाही. बरं थांब, मी जाऊन बघते. प्लीज लवकर जा, मी पण लवकर पोहोचतो. एक्सक्यूज मी, कुठे होतात तुम्ही? आणि औषध आणलीत का? औषध? हो, मगाशी मी प्रिस्क्रिप्शन दिलं होतं त्यांना. ठीक आहे, मेडिसिन्स. थँक्यू सर. थँक्यू सर. सॉरी सर. का सॉरी का? सर, तुम्हाला औषधं आणावी लागली. मी ऍक्च्युली. मिस सावळकर, प्लीज हे असं वागू नका. हे आपलं ऑफिस नाहीये, हॉस्पिटल आहे आणि इथे मी तुमचा बॉस नाही. हो सर, पण औषधात तुम्ही इथे नव्हता म्हणून मी घेऊन आलो. मी सावळकर, मी सुद्धा एक माणूस आहे. सर, तुम्ही ऑलरेडी इतकं केलं.
तुम्ही पैशाची मदत केली आणि आता हे औषध आय मीन. मिस दाभोळकर, पैशाची मदत ही महत्वाची नसते. या अशा प्रसंगामध्ये एखाद्याला आपण आधार देणं, त्याच्या बरोबर असणं हे जास्त महत्वाचं. मला सांगा, वडिलांची तब्येत कशी आहे? डॉक्टर काय म्हणाले? सर, ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि हळूहळू रिकवर होतील ते. थोडे दिवस काळजी घ्यावी लागेल, मग आधीसारखा त्रास त्यांना नाही होणार. आय एम सॉरी मिस दाभोळकर, पण या अशा परिस्थितीत नेमकं काय बोलावं हे मला खरंच कळत नाही. पण तुम्ही खूप धीराच्या आहात आणि काळजी करू नका, मी आहे तुमच्या बरोबर. त्यामुळे तुम्ही. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. आदिती मॅडम कसे आहेत आता अण्णा? आता बरे ते. सर, मी आहे आता इथे. हो, गुड. नाही, मी निघतच होतो, पण तुम्ही इथे थांबा. लक्षात ठेवा, काही हवं नको ते बघा. आणि मिस दाभोळकर, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. सर, मी आहे ना. मिस दाभोळकर, मी पुन्हा येऊन जाईन, पण आता मी निघतो. त्यांच्या तब्येतीत चांगली प्रोग्रेस आहे. डोंट वरी, लवकर ठणठणीत होतील ते. अण्णा, काय हवंय? अण्णा, असं कसं चालेल? हे बघा, एवढंच संपवायचंय फक्त. अण्णा प्लीज, बरं तुम्ही चव तर.
अण्णा अण्णा सूप पिऊन घ्या ना. अण्णा तुम्ही नीट जेवलाही नाही आहात. सूप पिऊन निदान आराम मिळेल. थोडंसंच राहिलं. काय अण्णा, घरी जायचं ना? तुम्ही अण्णांना आज घरी घेऊन जाऊ शकता. डॉक्टर, यांचं काही पथ्य पाणी? हो, मी यांच्या मुलीला सगळं समजून सांगितलेलं आहे. मिस्टर जय, एकच करा, त्यांच्या औषधाच्या वेळा मात्र सांभाळा. नक्की. चला अण्णा. अण्णा, घरी जायचंय ना? आज डिस्चार्ज मिळालाय तुम्हाला. बरं वाटत असेल ना अण्णा? घरी जायचंय हे ऐकून. अण्णा, कसे आहात? कशी काय तब्येत अण्णा? वा, खूपच फ्रेश दिसताय तुम्ही. वाटणार आज. अहो, शेवटी आपली मेहनत फळाला आलीच ना, म्हणून तर डिस्चार्ज मिळतोय. कळलं ना अण्णा? पण बिलाचं मी भरलं. हो का? बाई ग, छान छान. बघितलं ना अण्णा, किती काळजी घेतोय आम्ही ते. तुम्हाला खरंच सांगते, तुम्ही ना खूप मोठ्या संकटातून बाहेर पडला आता. हो की नाही? हो, मला तर काय वाटतं की तुम्हाला नवीन जन्म मिळालाय. हो, देवाचीच कृपा. घ्या. अहो, तर मी काय म्हणते की आपली मेहनत फळाला आली ना. काय तुम्ही किती मेहनत केलीत. आणि मी सुद्धा आता घर चिनू इतकं सगळं सांभाळून हॉस्पिटलच्या इतक्या फेऱ्या करत होते ना. आणि सगळं क्रेडिट तुम्ही देवाला देताय. तुम्ही पण म्हणजे ना काय, आता क्रेडिट देवालाच देतात म्हटल्यानंतर आपल्याला काही बोलता येत नाही ना दुसरं. अण्णा, तुम्ही आता लवकर घरी येणार म्हणून मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. हो की नाही? हो, इतकं थकवलत ना तुम्ही. हॉस्पिटलच्या फेऱ्या मारून मारून नमछाक झाली नुसती. काय पाय दुखतात माहिती. म्हणजे कसं आहे, तुम्ही ते शांतपणे पडून होतात ना, त्याच्यामुळे तुम्हाला तसं काही कळलं नाही. पण आम्ही तुमची खूप काळजी घेतली. अण्णा, तुम्हाला माहितीये का, आता तुम्ही घरी येणार ना, मग काय जय आणि अदितीला आराम मिळेल. मला कसला आराम. काम तर 5वीलाच पुजते माझ्या. आणि त्यात आता तुमच्यासाठी लवकर उठायला लागणार आहे ना. म्हणजे कसं, डॉक्टरांनी सगळं पथ्य पाणी सांगितलंय ना. मग सकाळी लवकर उठा, तुमच्यासाठी नाश्ता करा. परत चिनूचं काय, शाळा क्लास त्याचा डब्बा वेगळा आहेच काय, हे जातंय. आता तुम्ही परत दुपारचं जेवण संध्याकाळी जेवणार नाही ना.
2-2 वेळचं जेवण पुन्हा पुन्हा करायला लागेल, पण करेन मी तुमच्यासाठी. काळजी घ्यायला हवी तुमची ना, म्हणून. ते हे म्हणजे अण्णांना खूप पथ्य पाणी सांगितलंय ना डॉक्टरांनी. मी नको नको म्हणत असताना अण्णांच्या प्रेमापोटी जे जे येतील ते सगळं काय काय आणत होते अण्णा तुमच्यासाठी. पण तुम्हाला तर खायचं नाही ना इतकं, तब्येतीला बरं नाही तुमच्या. आपल्या चिनूसाठी नेते हो मी. तुम्ही चला ना, उभे काय इथे. अगं शोभा, असं काय करता, आता घरी येत आहेत ना अण्णा. हा, घर आवरायला नको त्यांच्यासाठी. चला, मला मदत लागेल तुमची. जय आणि आदिती आहेत ना, ते येतील, त्यांना टॅक्सीने घेऊ. टॅक्सीनेच आणा हा त्यांना. हा, आणि आरामात या. हा आदिती, या, अण्णा आले. या तुम्ही. मी